नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की राकेश स्वतःशीच बोलतो. आता बघा घरामध्ये कसा मोठा धमाका होणार आहे. आणि त्यानंतर चिंटू तुला समजेल की ईश्वरी ही तुझी कधीच नव्हती आणि ती फक्त माझी होती आणि माझीच राहील. आता फक्त वेट अँड वॉच. आता खूप मोठा धमाका होणार आहे. तर इकडे आपण पाहतो घरामध्ये दसऱ्या निमित्त देवाची पूजा सुरू असते आणि तेव्हा ईश्वरी देवाकडे प्रार्थना करते. देवा, 9 दिवसाची मी मनोभावे तुझ्यासाठी उपवास केला आहे. आता माझी तुझ्याकडे एकच विनंती आहे, कसलेही संकट माझ्या घरावर किंवा माझ्या परिवारावर येऊन देऊ नकोस. आणि त्याच वेळेस आपण पाहतो राकेश हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि राकेशला पाहिल्यानंतर वल्लरी बोलते, वा जावई बापू, आज घरी बऱ्याच दिवसांनी आले आहात. तेव्हा अंजली ही राकेशला पाहिल्यानंतर अतिशय आनंदित होते आणि ती धावत जाऊन त्याला प्रेमाने मिठी मारते आणि विचारते, आज असे अचानक कसे काय आले. त्यावेळेस राकेश बोलतो, मी तुम्हाला सर्वांना सरप्राईज देण्यासाठी आलो आहे. आणि त्याच वेळेस आपण पाहतो ईश्वरी मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करते, म्हणजेच याचा अर्थ राकेश हेच राजेश आहे. आणि ती चक्कर येऊन खाली कोसू लागते. तेव्हाच अर्णव तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागतो. आता आता येणाऱ्या भागामध्ये घरात राहून राकेश कशा प्रकारे ईश्वरी आणि अर्णव यांना वेगळे करणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.